यांच्या हस्ते दीप प्रज्वलन हा केवळ संकेत नसतो, तो संकल्प असतो. अज्ञानाचा अंधकार नष्ट करण्याचा, तेजाचा वारसा जपण्याचा, कर्तृत्वसिद्ध हातातून प्रकाशमान कार्य करण्याचा असा हा संकल्प. सन्माननीय सचिव BR यादव सर, सन्माननीय संचालक थोरात सर, सन्माननीय संचालक व या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेख सर, सन्माननीय शेवाळे सर, धन्यवाद सर. त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयांच्यावरती व्याख्यात्या म्हणून त्या काम करत आहेत. विविध विषय ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे विषय येतात त्या त्यावेळेस अतिशय तळमळीनं तो आपल्याला दिलेला विषय प्रामाणिकपणे तो पार पाडण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर शैक्षणिक साहित्य निर्मिती, विविध प्रकारचे भाषा विकास होण्यासाठी जे खेळ, पालकत्व पोस्टर, बाल विकास पोस्टर, शाळाबाह्य विषयांचा अभ्यासक्रम याविषयीचे जे शैक्षणिक साहित्याची निर्मिती करण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. गेली 27 वर्ष त्या अध्यक्षा म्हणून क्षितिजा स्वयंसेवी संस्था या माध्यमातून विविध प्रकारचं प्रकल्प प्रस्ताव, प्रकल्प अहवाल, लेखन, फंड उभा करणं अशा प्रकारची सामाजिक जी जाणीव ठेवणारी जी कार्यक्रम आहेत तशा प्रकारच्या त्याच्यामध्ये काम करत आहेत. आतापर्यंतच्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन विविध स्वरूपाचे त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यापैकीच पुरस्कार म्हणजे प्रेरणा पुरस्कार, रमाबाई रानडे पुरस्कार, समाजसेवा पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार आणि स्त्री शक्ती पुरस्कार. ह्या आत्ताच्या अतिशय नामांकित अशा पद्धतीच्या महाराष्ट्रातील एक व्याख्याता आपल्याला लाभल्या आहेत. मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त झाला पाहिजे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे संचालक सन्माननीय BM शेख, तसेच धन्यवाद सर. संस्थेचे दुसरे संचालक सन्माननीय अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. सगळ्यात पहिलं हे लक्षात घ्या की तुम्ही कुठे आहात. तर शास्त्र असं सांगतं की तुम्ही तारुण्याच्या उंबरठ्यावर आहात. म्हणजे काय, तर झालेली गंमत अशी असते तुमच्या बरोबर की आत्तापर्यंत तुम्ही लहान असता, मग तुम्ही हळूहळू मोठे होत तुम्ही या वयामध्ये येता की जेव्हा तुम्हाला तुमची मतं असतात. म्हणजे मला असं वाटतं की आज तुमच्यातल्या निम्म्या लोकांचं घरी वाद होत असतील. नंतर निम्म्या लोकांना घरच्यांनी काही सांगितलेलं पटत नसेल किंवा निम्म्यांना मित्रमैत्रिणी जास्त जवळचे वाटत असतील. कित्येकांना घरी फार दिवस राहायला आवडत नसेल. कधी एकदा बाहेर पडतो, मित्रांबरोबर जातो, मैत्रिणींबरोबर जाते, असं होतं. हे सगळं 3च्या पलीकडे जाणारं, तारुण्याकडे नेणारं तुमचं वय आहे असं याचं लक्षण आहे. तर तारुण्याच्या उंबरठ्यावर म्हणजे काय होतं, तर तुम्ही तुमचं बालपण संपत आलेलं असतं. तुम्ही आत्तापर्यंत जे आई बाबा, शाळा किंवा आपण म्हणूयात की तुमचा समाज, नातेवाईक यांच्या बरोबरीनं जे जोडलेले असतात, हळूहळू ती जोडी तुमची तुटत जाते किंवा ती कमी होत जाते आणि तुमची जोडी जास्त स्वतःशी जाते. तुमची जोडी जास्त मित्रमैत्रिणींशी जाते आणि तुम्ही प्रयत्न करता की आता स्वतःचं असं एक स्थान निर्माण करायचं आणि मी माझा म्हणून कोणीतरी ओळख करायची. आणि इथे हा तारुण्याचा उंबरठा आहे. म्हणजे आत्तापर्यंतचं बालपण संपलंय,
आणि आता तुम्ही एका नवीन युगामध्ये प्रवेश करताय आणि ज्याच्यामध्ये तुम्ही आता तुमच्या बालपण हा एक खूप मोठा काळ आहे, जवळजवळ आपण म्हणू 18 वर्ष हे बालपण आपण घालवलं आणि आता पुढची वयाच्या अगदी वृद्धस्तवापर्यंत तुम्ही तारुण्य आणि त्याच्यानंतरचं मध्यम वय अशा ह्याच्यामध्ये तुम्ही घालवणार आहात. आणि त्यामुळे या मध्यम वयाला आणि बालपणाला जोडणारा काळ आहे तुमचं वय म्हणजे. आणि म्हणून हे वय थोडं समजून घ्यायला पाहिजे. तुम्हाला हे जे वाटतं की किती जणांना असं वाटतं की मी धड मोठाही नाहीये आणि धड छोटाही नाहीये. घरचे कधी तुम्ही काही मत मांडायला लागलात की सांगतात गप्प बस, तुला कळत नाही, लहान. आणि काही असं गोष्ट तुमच्या हातून चुकीची घडली की ते म्हणतात एवढी पण अक्कल नाही, किती घोडी झाली, किती मोठा झाला, तरी कळत नाही अजून. मग आपल्याला प्रश्न पडतो की नक्की आपण छोटे का मोठे? तेव्हा समजा तुम्ही तरुण वयात आलेला आहात आणि तुम्ही त्या उंबरठ्यावर उभे आहात. त्यामुळे तुम्ही अलीकडे आलात तर तुम्ही छोटे होता, पलीकडे गेलात तर तुम्ही मोठे होता. आणि त्यामुळे ती त्यांची चूक नाहीये, की तुमची वयाचीच गंमत आहे असं आपण म्हणू. आणि हा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात खूप दिवस नसतो. आता तुम्ही इथपर्यंत आलात कसे? तर निसर्गाने तुम्हाला आणलं. तुम्हाला असं झालं का की दरवर्षी कोणीतरी आलं, त्यांनी तुमचे हात मोठे केले, डोक्यात थोडंसं मेंदूत काही बुद्धी टाकली, असं काही नाही झालं ना. आपोआप घडत गेला. थोडेफार सपोर्ट झाले घरच्यांचे, शाळेचे, शिक्षणाचे, नातेवाईकांचे, समाजाचे, पण प्रामुख्याने तुम्ही जे घडत गेलाय ना ते निसर्गाने घडवलं. आणि म्हणून या निसर्गाने तुम्हाला कसं घडवलं याची तुम्हाला मी एक छान साखळी सांगते. तुम्ही जन्माला येता, मग तुम्हाला निसर्ग हळूहळू सायकलचं सगळ्यांनी पाहिलंय चाक कसं फिरतं, तसं तुमचं आयुष्य निसर्ग एक एक पायरीने पुढे नेत असतो. त्यांनी तुम्हाला आता हळूहळू बालपण, मग किशोरवयीन आणि ह्याच्याकडनं तुम्हाला आता तरुण या वयाकडे नेलेलं आहे. आणि या प्रत्येक पायरीवर तुम्ही साधारण 2-3 वर्ष राहता. जो अगदी छोटं बालक आहे ते जन्म ते 3 एवढ्या छोट्या काळापुरतं तिथे राहतं की ते आपोआप निसर्ग त्याला 3 ते 6 या वयोगटामध्ये उत्तर बाल्यावस्थेमध्ये आणतं. तसं तुम्हाला त्यांनी आणलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये तुमच्याबरोबर तुम्हाला नाही ठरवतात. तुमच्यातल्या कितीतरी जणांना वाटत असेल की मी छोटी होते तेच बरं होतं, आई लाड करत होती, काही जबाबदारी नव्हती, उगीच आपलं आता माझ्यावर जबाबदारी पडतीये असं तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही मागच्या पायरीवर जाऊ शकता का? नाही ना जातायत. तसंच सेम आहे की तुम्हाला पुढेच जात राहायचंय, कारण निसर्गाने ते एक चाक बांधले आपल्याभोवती. आणि तुम्ही एका पायरीवरनं दुसऱ्यावरनं तिसऱ्यावरनं चौथ्या असं करत या पायरीवर पोहोचलाय. आता मागे तर नाही जाता येणार आहे. आणि म्हणून ह्या पायरीवर तुम्हाला काय करायचं याच्याविषयी आज मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. तर या पायरीवर तुम्ही किती वर्ष रेंगाळणार आहात? तर तुम्ही आता तारुण्याच्या उंबरठ्यावर आहात, म्हणजे याला आपण म्हणू पूर्व तारुण्यावस्था. तुम्ही तरुण कधी होता? 20व्या वर्षी. आणि मग तरुण झाल्यावर आणखी तुम्हाला नवीन तुमच्या आतनं एक ऊर्जा मिळणार आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकलाय का हा शब्द अँग्री यंग मॅन किंवा अँग्री यंग वुमेन? ऐकलाय? हां. किंवा आपण एक मराठीत असं म्हणतो लाथ मारीन तिथे पाणी काढेल. हे तुम्ही नंतर म्हणणार आहात आणि हे तारुण्याचं लक्षण आहे. निसर्गाने तुम्हाला दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये वावगं काही नाहीये. कारण तुम्ही जसे तरुण होता ना, म्हणजे 20 नंतर जायला लागता, तसं शास्त्र सांगतं की तुमच्यात ही ताकद येते, मला काही जमेल, सगळी मुठ्ठीत आहे माझ्या आणि मी काही करू शकते. त्यामुळे पहिलं एक लक्षात घ्या की मी अशी का, हे माझ्याच बरोबर का, हे मलाच का होतं, तर त्याला सगळ्याला उत्तर आहे हे तुम्हाला निसर्गाने दिलेली देणगी आहे. आणि त्यामुळे त्याला स्वीकारून पुढे जाणं हे आपलं खूप महत्त्वाचं काम आहे. मग या निसर्गाने तुम्हाला या वयामध्ये काय काय देणगी दिली आहे ते आपण थोडंसं बघूया आणि त्याच्या अनुषंगाने तुम्हाला वागताना कसं वागता येईल ते पण आपल्याला बघता येऊ शकतं. तर आता मला सांगा बरं की तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की मला सतत बोललं जातं आणि मी दुःखी आहे, या दिवसभरामध्ये मला जी भावना येते ती सगळ्यात जास्त दुःख, उदास, दुर्लक्षित केलंय आणि फारसं माझ्याकडे कोणी बघत नाहीये किंवा मला फार छानच नाही वाटत आहे आतून, असे किती जण आहेत का इथे? बरं, नसतील तर आनंद आहे. पण हे तुमच्या वयाचं लक्षण आहे, कारण या वयामध्ये मनामध्ये खूप गुंतागुंत असते, भावनेची गुंतागुंत असं तुमच्या वयाचं लक्षण सांगितलेलं आहे. म्हणजे काय असतं तर मनामध्ये खूप गोंधळ चाललेला असतो आणि असं वाटत असतं की हे बरोबर आहे का ते बरोबर आहे. एकीकडे आई बाबा एक सांगत असतात, एकीकडे समाज वेगळं सांगत असतो, आतनं तुम्हाला वेगळा आवाज वेगळंच सांगत असतो.
आणि त्यामुळे या वयामध्ये सगळ्यात जास्त गुंतागुंत होते. त्यामुळे हे जे वय आहे तारुण्याच्या उंबरठ्यावर, त्याच्याकडे खूप बारकाईने बघणं आणि ते जगताना खूप नीट जगणं, कारण तिथून पुढचा तुमचा सगळा प्रवास तुमच्या अगदी वृद्धत्वापर्यंतचा अवलंबून आहे. जसं हे वय तुमचं तुमच्या बालपणावर अवलंबून आहे, तसं ह्याच्या पुढचं सगळं वय हे त्याच्यावर अवलंबून आहे. मग आता तुम्हाला मी असं विचारेन की निसर्ग तुमच्या बरोबर आहे, निसर्गाने तुम्हाला हे दिलंय आणि निसर्गाने तुमच्यात हे सगळे गुण भरलेत आणि ते नैसर्गिक तुमच्यात आलेत, तरीही तुम्ही सगळे वेगळे वेगळे आहात की नाही? तर सगळे सारखेच आहात नाही, प्रत्येक जण वेगळं आहे. मग हे वेगळं का आहे असं तुम्हाला वाटतं? तर निसर्गाने जे दिलं त्याला तुम्हाला जी अनुभवांची जोड मिळाली, तुमच्या कुटुंबाने तुम्हाला जे काही त्याच्यामध्ये ऍड केलं, त्याच्यामुळे तुमचा स्वभाव घडला, त्याच्यामुळे तुमचा विचार घडला. मी इथे आता तुम्हाला उदाहरण देते की तुमच्यातला एखादी मुलगी किंवा मुलगा अतिशय भित्रा असतो, असेल ना तुमच्यात कोणीतरी असं की खूप भित्र आहे. मग हे भित्रेपण कसं आलं? हे या वयाचं लक्षण आहे का? तर नक्कीच आहे. पण ते त्याच्यात कसं आलं तर कुठेतरी ही भीती फार पूर्वीपासून रुजली आहे आणि म्हणून ती आत्ता दिसते. तुमच्यातलं कोणीतरी असं असेल की एकदम नेतृत्व आहे, काही करायचं म्हणजे मी घेतो पुढाकार, मी करतो, असे पण तुमच्यामध्ये कोणी कोणी असतील. मग हे कुठनं आलं तर आत्तापासून, म्हणजे त्याच्या लहानपणापासून घरामध्ये त्याला संधी दिली गेली आणि त्याला सांगितलं गेलं कर बाळा तू, काही प्रॉब्लेम नाहीये, चुकलं तर आहोत आम्ही. एखादी मुलगी अशी असेल किंवा एखादा मुलगा की तो अबोलच आहे, कितीही विचारलं तरी बोलताच येत नाही. असतील ना असे तुमच्या याच्यामध्ये काही जण? हे का होतं तर त्यांचा आवाज लहानपणीच बंद झाला, कदाचित घरात त्यांना फार बोलायची संधीच मिळाली नाहीये आणि त्यामुळे आता तारुण्याच्या उंबरठ्यावर आल्यावर त्यांना ते करणं जमत नाहीये. आणि म्हणून फार महत्वाचं आहे की तुम्ही आत्ता तुमचं वय कसं हाताळता. आणि यासाठी एक छान कविता आहे, ती मी तुम्हाला वाचून दाखवते की ज्याच्यामध्ये लिहिलंय तुम्ही असे का घडता आणि तुम्हाला असं का वाटतं की हे सगळं असंच घडतं. तर याचं कारण असं आहे की तुमच्यातले काही जण असतील की ज्यांना दुसऱ्याची निंदाच करता येते, त्यांना कधी दुसऱ्यातलं चांगलं नाही दिसत, सगळ्यांमधलं वाईटच दिसतं. तर शास्त्र किंवा एक कवयित्री असं सांगते की तुम्ही टीका ऐकत वाढता, म्हणजे लहानपणापासून तुमच्याबद्दल कोणीतरी वाईटच बोलत गेलं, तुम्हाला सतत टोमणे मारत गेलं, तर तुम्ही मोठे होऊन निंदा करायला शिकता. आता तुमच्यातले जे कोणी असे आहेत त्यांना मे बी लहान वयामध्ये ते मिळालेलं आहे. तुम्हाला शत्रू म्हणून वाढवलं गेलं, कोणीच तुमच्यावर प्रेम नाही केलं, सतत तुमचा द्वेष केला, तुमच्याशी स्पर्धा केली, तर तुम्ही भांडायला शिकता. आपल्यामधले जे कोणी भांडकुदळ आहेत त्यांनी थोडासा विचार करा, कदाचित घरच्या पातळीवर खूप प्रमाणे त्यांना तो वाद सहन करावा लागला आहे. जे कोणी लज्जेसह वाढतं, म्हणजे सतत त्यांना दोष दिला जातो, तुझ्यामुळे हे घडलं, तुझ्यामुळे असं झालं, तर ते नेहमी अपराधी भाव ठेवून जातात. त्यामुळे अशा मुलांना किंवा मुलींना नेहमी वाटतं जे काही चुकलं ते माझंच चुकलं आणि मीच वाईट. आणि मग अशी मुलं फारशी पुढे येऊन बोलायला उत्सुक नसतात. पण या उलट जे प्रोत्साहनात वाढतात त्यांचा आत्मविश्वास करायला ते शिकतात, जे प्रेमाने वाढतात ते न्याय करतात आणि जे मैत्रीपूर्ण वाढतात ते प्रेम करायला शिकतात, स्वतःवर, इतरांवर, निसर्गावर, समाजावर. आणि जे सुरक्षिततेत वाढतात ते विश्वास ठेवायला शिकतात. त्यामुळे तुम्ही थोडासा तुमचं बालपण आठवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसे वाढला हे आठवा आणि आज कसे आहात. किंवा उलटा विचार करा की आज मला सतत लाज वाटते, मला काहीच बोलावं असं वाटत नाही, तर कुठेतरी तुम्ही कसे लहानपणी वाढला होता हे याच्यामध्ये खूप छान सांगितलं. आणि त्यामुळे निसर्गाने तुम्हाला सारखी लक्षणं दिली तरी सुद्धा तुमच्यामधले हे छोटे छोटे जे बदल आहेत ते तुमचे असलेले अनुभव आणि तुमच्या कुटुंबाने दिलेले तुमचे अनुभव किंवा तुम्हाला लावलेली सवय, शिस्त, ह्याच्यामुळे ते जास्त घडत असतात. म्हणून खूप महत्वाचं आहे की आपल्याला आपण घडवायला इथे सुरुवात करायची. त्यामुळे तुम्ही तरुण आहात म्हणजे काय आहात तर ते थोडंसं मी तुम्हाला असं सांगेन की आपल्याला 16 वर्षाची जी मुलं आहेत त्यांना सांगते शास्त्राने तुमच्याबद्दल काय सांगितलंय. तर ही 16 वर्षाची मुलं आहेत तेव्हा शास्त्र असं म्हणतं की ह्यांच्यामध्ये नैसर्गिकपणे असभ्य भाषा ही येते. कारण नव्याने थोडीशी डोक्यामध्ये किंवा मनामध्ये एक आपण चांगले आहोत, आपण योग्य वयात आहोत आणि आता आपल्याला बोलायचा अधिकार आहे अशी भावना आलेली असते आणि त्यामुळे थोडीशी असभ्य भाषा ही तुमची सुरू होते मोठ्यांबरोबर, कुटुंबासमवेत किंवा शाळेमध्ये. आणि मग तुम्ही वाद घालायला लागता किंवा तुमचं नातंही बदलतं. म्हणजे आता तुम्ही बघा अगदी लहान असतो तेव्हा बाई म्हणतील ते, घरी गेलं की बाईंनी अभ्यास सांगितला करायचा, बाईंनी सांगितलं ते करायचं. आता तुम्ही या वयामध्ये किती ऐकता बाईंचं किंवा शाळेचं? तुम्हाला असं वाटतं की हे काय सांगतात, नको ऐकायला. पण हे नैसर्गिक आहे, निसर्गाने हे तुमच्यामध्ये केलेला बदल आहे.
नंतर स्वतःची मतं मांडायला आता खूप आवडतात. कोणी काही अरे म्हटलं की आपण का रे म्हणतो, आपण अजिबात ऐकून घेत नाही. आणि त्यामुळे सुद्धा या वयामध्ये भांडणं, वाद हे जास्त व्हायला दिसतात. आणि या वयामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे माझं दिसणं. तुम्हाला सगळ्यांना फार आवडतं आरशामध्ये बघायला आणि असं वाटतं की सारखं मी किती छान दिसले पाहिजे, मी किती छान दिसलो पाहिजे, माझ्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे. तर आता इथे एक तुम्हाला गोष्ट सांगते की मी एका गावामध्ये काम करत होते आणि त्या गावामध्ये असेच हे 16-17 वर्षाच्या मुली माझ्याकडे आल्या आणि त्या म्हणल्या, ताई खूप अस्वस्थता आहे ग, बोलायचंय तुझ्याशी. म्हणलं ठीक आहे, या बसू आपण. मग आम्ही बसलो आणि मग मी त्यांना विचारलं, काय अस्वस्थता आहे एवढी, कशाचा त्रास होतोय? मग त्यांनी असं सांगितलं मला की ताई सध्या असं होतं ग की आम्ही याच मुलांबरोबर 4थीपासून शिकत होतो आणि आता आम्ही 8वी, 9वी, 10वी मध्ये गेलोय, तर असं होतं की ती मुलं पण आमच्याकडे वेगळ्या नजरेने बघतायत असं वाटतं आणि आम्हाला आता बोलावंसं नाही वाटत त्यांच्याशी आणि आता आम्हाला पण चोरून बघावं असं वाटतं. हे काय ताई, आम्हाला आता नकोसं वाटतं हे. पण त्या मुलींनी विचारलं आणि मग मी त्यांना म्हटलं की हे नैसर्गिक आहे, वयानुसार हे वाटणं हे नैसर्गिक आहे, फक्त ते हाताळता येणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी आज आपण थोडासा संवाद साधला. मग त्या मुलींना घाण वाटत होती, त्या मुलींना लाज वाटत होती, त्यांना हे कोणाला सांगावं कळत नव्हतं, पण होत तर असंच होतं. मग त्या मुलींनी एकीने सांगितलं हळूच, ताई माझ्या शेजारचा राहणारा मुलगा आहे, त्यांनी मला पत्र दिलंय. आणि मग तिने मला ते पत्र वाचायला दिले. त्या सगळ्या खूप घाबरल्या होत्या आणि त्यांना वाटत होतं हे काहीतरी चांगलं नाही चाललंय. आणि म्हणून तुम्हाला मी आज सांगायला आले की हे चांगलं नाही असं नाही, हे चाललंय हे नैसर्गिक आहे. तुम्हाला वाटणारं आकर्षण, तुम्हाला वाटणारं हे एकमेकांबद्दलची ओढ ही नैसर्गिक आहे. फक्त कसं महत्वाचं आहे तर निसर्गाने त्याच्या जोडीला आपल्याला बुद्धी पण दिली, भावनेमध्ये प्रेम दिलंय पण बुद्धी दिलेली आहे. आणि त्यामुळे निसर्ग तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्हाला असं काही वाटतं तेव्हा थोडंसं विचार करा, बुद्धीचाही वापर करा आणि थोडं भावनेला बुद्धीने हाताळा. म्हणजे काय? मग त्या मुली म्हणल्या, म्हणजे काय करायचं ताई? तर जे त्यांना सांगितलं तेच तुम्हालाही सांगते की ही भावना असणं हे वाईट नाही, पण ती भावना आपल्याला त्या दिशेने न्यायला पाहिजे का नाही. मग ती दिशा आहे का आत्ता, ते वय आहे का आत्ता आपलं की आपण प्रेम करून आत्ता त्या ह्याच्यामध्ये पुढे जाण्याचं? तर आत्ता कदाचित ते वय नाहीये. मग हा विचार केला पाहिजे. मग माझं वय कशाचं आहे? तर मग त्या मुलींना म्हणलं, तुमचं वय कशाचं आहे? आता लग्न करून स्थिर होण्याचं आहे का? तर म्हणलं, ही तर असं कसं म्हणते तू, अजून शिक्षण व्हायचंय. म्हणलं मग आपल्यासाठी प्रेम हे वाटलं तरी ते दुय्यम आहे. मग आता महत्वाचं काय आहे? अभ्यास महत्वाचा आहे. मग म्हणलं मग आपण काय करूयात? तर म्हणलं हे वाटतं, याला आपण अनुभव घेऊयात, त्याचा आनंदही घेऊयात, पण त्यात वाहत जायचं नाहीये, पुढेही जायचं नाही. तर काय करायचं? ते तिथेच थांबायचं, अभ्यासाकडे लागायचं. मग ती मुलगी म्हणली, आता या चिठ्ठीला मी उत्तर कसं देऊ? मग मी तिला म्हणलं, आपलं ठरलंय ना की तुला काय वाटतं? ती म्हणली, मला हे नाही करायचं. मग म्हणलं, जायचं आणि सांगायचं. सगळ्यात महत्वाचं हे आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या भावनेला हाताळायला शिकाल तेव्हा तुम्ही जिंकाल आणि तेव्हाच तुम्ही खरे तरुण म्हणून पुढे येऊ शकाल. तुम्ही जर हाताळायलाच नाही शिकला तर ते होणार नाही. मग ती मुलगी म्हणली, मग मी जाऊन त्याच्याशी भांडू का? त्यांनी अशी चिठ्ठी लिहिली. म्हणलं, बघ बरं, तुलाही आकर्षण वाटते, त्यालाही वाटतंय, त्यांनी एक पाऊल उचललं आणि तुला चिठ्ठी लिहिली, तू उचललं नाही म्हणून आता जाऊन त्याला भांडणार का? मग काय करायचं? ती म्हणली, काय करू? म्हणलं, जाऊन बोल. तुला बुद्धीच्या बळावर त्याला समजवायचंय की हे वय नाही किंवा या वयामध्ये आपल्याला या गोष्टी करायच्या नाहीयेत. त्यापेक्षा आपण थोडासा वेळ देऊयात आणि आपण ह्याच्यातनं पुढे जाऊयात, ह्याच्यात अडकायला नको. कारण मी 1-2 शाळांमध्ये काम करते, मला असं जाणवतं की त्या शाळेमधली मुली असं असतात की एका बरोबर तुटलं की लगेच दुसरा, दुसऱ्या बरोबर तुटलं की तिसरा. आणि मग मी कधीतरी त्यांच्याशी गप्पा मारायला लागल्यावर त्या म्हणतात, मग ताई बरं वाटतं कोणीतरी असं आसपास आहे. मला हे मान्य आहे ना की निसर्गाने तुम्हाला प्रेम दिलेलं आहे, पण असं व्यक्त करण्यासाठी कधीच नाही दिलेलं. त्यामुळे थोडंसं त्याच्यावर आपल्याला नियंत्रण पण ठेवता आलं पाहिजे. आणि म्हणून हे प्रेम हाताळणं. आणि त्यासाठी मी परत सांगते, कुठलीही भावना तिच्या आहारी जाण्याच्या आधी 2 मिनिटं शांत डोळे मिटून बसा, विचार करा आणि मग त्या भावनेला हाताळायचं कसं विचारा. दुसरं, तुम्हाला मदत घ्यायला पण शिकलं पाहिजे. आता मी ज्या ठिकाणी काम करते तिथे बऱ्याचशा मुलं माझ्याशी बोलायला येतात आणि ते मला सगळं मनातलं सांगतात. मग मी त्यांच्या आई वडिलांशी पण बोलते. आता कदाचित इथे तुम्हाला तसं समुपदेशन
किती होतं मला माहीत नाही. आणि म्हणून तुम्हाला मी सांगते की अशी जर घटना स्वतःबरोबर घडली तर थोडीशी मदत घ्यायला शिका. कोणाची? तर बऱ्याच वेळा आपण आपल्याच मैत्रिणीची घेतो, आपल्याच मित्राची घेतो, तो तुमच्याच वयाचा, त्याच भावनेतनं जाणार. हाय मग तो तुम्हाला मदत करणार, तो जास्तीत जास्त सांगेल तर काही होत नाही, बस संपला विषय. पण आपल्याला हे नाही करायचंय. मग आपण मदत कुणाची घ्यायची? तर इथे मी तुम्हाला सांगते, एक तर तुमच्या आसपास कोणीतरी व्यक्ती असेल की जिच्या बरोबर मोकळेपणाने बोलायला तुम्हाला जमतंय. तुमचे एखादे शिक्षक असतील तर त्यांच्याशी बोलायला जमतंय, तर अशांबरोबर हे शेअर करा. आणि इथे आवर्जून जे शिक्षक उपस्थित आहेत त्यांना मी सांगते की प्रेम ही खूप नैसर्गिक भावना आहे तारुण्याच्या उंबरठ्यावरची. त्यामुळे ती भावना एखाद्याने व्यक्त केली तर त्याला हो चुकीचं करतोय असं नाही म्हणायचंय की ठीक आहे तुझ्या मनामध्ये आली आहे पण आता आपण ती हाताळूयात असं म्हणून थोडंसं सपोर्ट करायचं आहे. म्हणजे आजचं निसर्गाचं बोलणं आहे ना ते मी जास्त सांगणार आहे आणि त्यातनं आपल्याला पुढे जायचं आहे, नाहीतर खूप अवघड जाईल असं मला वाटतं. आणखीन एक होतं ह्याच्यामध्ये की स्वातंत्र्य आवडतं. आत्तापर्यंत आपण राहिलेलो असतो ते पारतंत्र्यामध्ये राहिलेलो असतो. म्हणजे काय तर आत्तापर्यंत आपण आई वडिलांनी सांगितलं, शाळेने दिलेली शिस्त हे सगळं बघत असतो आणि आता अचानक आपल्याला वाटायला लागतं मी मोठी झाले, आता मला एकटीला जायचंय, मला एकटीला राहायचंय, मला एकटीने करायचंय, मला मैत्रिणींबरोबर एकटीने फिरायचंय, मित्रांबरोबर एकट्याने जायचंय. आणि मग इथे घरामध्ये वाद व्हायला लागतात की पैसे हवेत, आम्हाला जायचंय, हे करायचंय, मोबाईल हवाय कारण गप्पा मारायच्या आहेत आणि मग इथे वाद व्हायला लागतात. पुन्हा मी सांगते तुमचं हे नैसर्गिक आहे वाटणं, कारण निसर्गाचा नियम आहे की या वयामध्ये स्वातंत्र्य हवं असतं. छोट्या मुलांना नाही, त्यांना आई हवी असते. तुम्ही छोटी छोटी जर 5वी 6वीतली इथे बसली आहेत त्यांना आई दिसली की छान वाटतं ना, आणि बस आई असली, गप्पा मारले, आईने मिठीत घेतलं की आमचा विषय संपतो. तुम्हाला चालतं का असं? घरी गेलं आईने एक मिठी मारली की सगळं विश्व मिळालं असं वाटतं का? अजिबात नाही होत. पण हे निसर्गाचाच नियम आहे. तुम्ही आता 5वीत नाही, मोठे झालाय, तरुण व्हायला लागलाय आणि त्यामुळे स्वतःवर प्रेम करता आणि म्हणून मग आईच्या मिठीत काही नाही मिळत, कुणाच्याच नाही मिळत. मग आपल्याला वाटायला लागतं की मीच माझा राजा आहे आणि मग मलाच माझं मत मांडायचं. तर हे स्वातंत्र्य सुद्धा आपल्याला हाताळता आलं पाहिजे. मी पुन्हा पुन्हा सांगते या प्रत्येक गोष्टी तुमच्या मनात येतात ना त्या हाताळायला शिका. आणि हाताळायचं कसं? तर डोकं वापरून हाताळायचं. त्यासाठी योग्य सल्ला घ्यायचा, योग्य व्यक्तीबरोबर बोलायचं की माझ्या म्हणजे आता उदाहरणार्थ एक ताई माझ्याकडे येते, समुपदेशन मी करते मुलांना, त्याच्यामध्ये एक ताई माझ्याकडे नेहमी येते आणि तिचा प्रश्न काय आहे ते मी सांगते तुम्हाला. आणि साधारण तुमच्याच वयाची असेल, काही 9वी 10वी किंवा एक 11वीत आता ती गेले 3 वर्ष ती माझ्याकडे येते. प्रश्न सुरू असा झाला होता की ती जेव्हा 9वीमध्ये होती तेव्हा तिचं आई वडिलांशी भांडणं व्हायला सुरुवात झाली. तुमच्यापैकी किती जणांचे अनुभव आहेत? नक्कीच आहे. घरी आणि वाद होणं कोणत्याही छोट्या छोट्या कारणावरून, आणि ते वाद खूप तिचे वाढले होते आणि म्हणून शेवटी आईला हाताळणं अशक्य झालं. म्हणून आधी आई माझ्याकडे आली की मला नाही जमत आता. ती छोट्या कारणाने भांडते, रडते, रुसून बसते आणि सारखी मला म्हणते तू कसली माझी आई, तू माझी आईच नाही, तू असंच करते तसंच करते. आणि त्या म्हणते मला अजिबात हाताळता येत नाही. मग त्या म्हणल्या तुम्ही तिच्याशी बोला. मग मी आता तिच्याशी बोलते आणि आता त्यांच्या घरात छोट्या गोष्टी काही घडल्या तर त्या दोघी येतात आणि आम्ही मिळून तो प्रश्न सोडवतो. खूप छान पद्धतीने आता चाललेलं आहे. तर काय केलं आम्ही ते मी सांगते तुम्हाला, जे तुम्ही करू शकता. म्हणजे आता तिथे मी मदत केली पण इथे तुम्ही स्वतःला करू शकता. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे ना ते सध्या मिसिंग आहे आपल्या आयुष्यातलं आणि जे खरं तर तुमच्या वयाचं लक्षण आहे आणि ते म्हणजे संवाद. आपला वाद झाला, आपल्याला काही वाटलं, आपण सांगणंच विसरलो, आपण कुणालाच सांगत नाही, आपल्या मनात ठेवतो आणि मग जाऊन सांगतो कुणाला? मैत्रिणीला, मित्राला की ज्यांना पण हाच अनुभव आलेला असतो आणि ते म्हणतात हो ना रे आजकाल सगळं असंच चाललंय आसपास, आई वडिलांचं असंच होतं आणि सारखे ओरडत असतात. मग तुम्हाला उत्तर मिळत नाही. त्यामुळे संवाद कुणाशी करायचा? ज्यांच्याशी वाद होतो त्यांच्याशी. त्यामुळे जर तुम्हाला घरामध्ये एखाद्या गोष्टीचं पटलं नाही, तुम्हाला असं वाटलं की माझ्या स्वातंत्र्यावर गदा येते, मला मुद्दामून दाबलं जातंय, तर अशा वेळेस सांगायला पाहिजे तुम्ही. आणि ते सांगण्याची एक पद्धत असते, चिडचिड रागाने नाही, पुन्हा सांगितलं बुद्धीने सांगायचं. आता तुम्हाला मी आज म्हणून ही लक्षणं सांगतेय, घरच्यांना सांगायचं की ताईंनी सांगितली ही आमची लक्षणं आहेत, ही निसर्गाने आम्हाला दिली आहेत, त्यामुळे आमचं असं वर्तणूक होतं, थोडं समजून घ्या आणि आम्ही पण प्रयत्न करतो तुम्हाला समजून घेण्याचा.
त्यामुळे स्वातंत्र्य हवं असेल तर त्या स्वातंत्र्याबरोबर समजूतदारपणा पण हवा आहे. स्वातंत्र्य हवं म्हणजे तुम्ही कसंही वागायचं असं तर नाही होत त्याचा अर्थ. मग समजूतदारपणा हवा म्हणजे काय, तर तुम्ही घरच्यांबरोबर कधी बसलात का आणि त्यांना सांगितलं का की आता या वयामध्ये मला असं वाटतं की मला माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर जायचंय, मला नाही तुमच्याबरोबर यायचं. ही जी ताई येत होती ना, तिच्या आईची पहिली तक्रार होती, ती आजकाल आमच्याबरोबर कुठेच येत नाही ग ताई, घरीच राहायचं म्हणते एकटी एकटी, तिला कुठे नातेवाईकात यायचं नसतं, आमच्याबरोबर यायची तिला लाजच वाटायला लागली. असं तुमचंही होत असेल, तुमची आई तुम्हाला हे म्हणत असेल. पण पुन्हा सांगते, हे निसर्ग आहे. त्या निसर्गाने तुम्हाला या वयात स्वतःवर प्रेम करायला शिकवलंय. त्यामुळे दुसऱ्यावरचं प्रेम आपोआप कमी होतं आणि मग त्या ह्याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्याचं कशातच आवडत नाही. आणि मग आईला असं वाटत असतं की मी आवडेनाशी झाली, माझ्याशी बोलायचंच नाही. पण हे होत नाही, तर निसर्गामुळे तुमच्या ते घडतं. आणि म्हणून तुम्हाला जे स्वातंत्र्य हवंय, एकटेपण हवंय, ते सांगायला शिका. ज्यावेळेस मी त्या मुलीला हे सगळे लक्षणं सांगितली आणि तिला सांगितलं आता पुढच्या वेळी मी आईला बोलवणार आहे, त्यावेळेस तू आईशी माझ्यासमोर बोल. आणि त्या मुलीनी माझ्या मदतीने आईशी डायलॉग सांगला आणि तिने आईला समजावून सांगितलं की आई अगं मला हे आतून वाटतं गं, मला काही तुझा राग नाही आहे, मला तुला काही तोडायचं नाही आहे, पण मला आतून असं वाटतं नको कुठे जायला, मला एकटं बसावं असं वाटतं. मग तिच्या आईने विचारलं की ताई हे काय अगं, इतके दिवस सारखी माझ्या मागे असायची आणि आता येत नाही. मग मी त्यांना समजावलं की हे निसर्ग आहे आणि त्या निसर्गाने तिला एका पायरीने पुढे नेऊन ठेवलंय आणि ती हळूहळू आता तारुण्याच्या उंबरठ्यावर जाते. आणि या तरुण वयामध्ये तिला स्वातंत्र्य जास्त हवंय, तू दिलं पाहिजेस. मग आत्ताशी कुठे 1-1.5 वर्षानंतर आता तिची आई तिला थोडं स्वातंत्र्य द्यायला लागली. फार वेळा विचारते, मग मी सांगितल्यावर ते देते. तुमच्या आयुष्यात कदाचित अशा उमाताई नाही आहेत की ज्या तुमच्या आईला तुम्हाला समजावू शकतील. त्यामुळे तुम्हाला तुमचं ते काम करायचं आणि हे चूक नाही आहे. पण मी परत म्हणलं तसं स्वातंत्र्याला समजूतदारपणा पण हवा. मला ते कसं वापरायचं, जसं मी मगाशी म्हटलं की प्रेमाला एक समजूतदारपणा हवा, ते हाताळता यायला पाहिजे, तसं स्वातंत्र्यालाही समजूतदारपणा हवा. आता या वयात आणखीन एक गोष्ट होते, ती म्हणजे मैत्री. मित्र आणि मैत्रीण ही इतकी आवडत असते की त्याच्यापुढे सगळं जग मागे असतं. आणि मग असं असतं त्या मैत्रिणीसाठी काहीही करू, त्या मित्रांसाठी काहीही करणार आणि मग तुम्हाला बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की तुम्हाला नावं ठेवली जातात. हे मला वाटतं कॉमन आहे सगळ्यांसाठी. मग आता अशा वेळेस काय करायचं, तर ही मैत्री सुद्धा हाताळता आली पाहिजे. म्हणजे काय, तर मित्र निवडता आलं पाहिजे. तुमच्या शाळेत जर लायब्ररी असेल तर मी असं सुचवीन की के यात्र्यांचं एक पुस्तक आहे, मोठं खंड आहे बरं का, ते तुम्ही कोणी वाचलाय का मला माहिती नाही. मित्र कसे जोडावे असंच नाव आहे त्याचं. त्याच्यामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की मी मैत्री होते कशी. तुम्हाला मी विचारते, तुमची मैत्री होते कशी. जर मी खूप मुलांची गप्पा मारते तेव्हा काही मुली सांगतात दिसायला छान असलं की मग आम्हाला मैत्री करायची. मग काही जणी सांगतात शेजारीच राहते, रोज जातो येतो एकत्र, मग होऊन जाते मैत्री. काही सांगतात आमची कुटुंब एकमेकांशी जोडली आहेत म्हणून मग ती त्या कुटुंबातली झाली आमची मैत्री. मग काही जण सांगतात की ती हुशार आहे, मग आईने सांगितले सगळ्या हुशार मुलांची मैत्री ठेवा म्हणजे तुम्हीही हुशार व्हा म्हणून आमची मैत्री होते. पण या सगळ्या मैत्रीमध्ये एक धागा मिसिंग आहे आणि तो म्हणजे निवडतो पाहिजे. आपल्याला मैत्री निवडता आली पाहिजे, मित्र करताना तो जोडता आला पाहिजे. मग कसे जोडाल तुम्ही मित्र, तर के यात्र्यांनी खूप छान सांगितलंय की त्यासाठी आधी स्वतःशी मैत्री पाहिजे. मला मी माहिती पाहिजे, तर मला कोण मॅच होणार हे मला कळणार आहे. मला मीच माहिती नाहीये आणि मी मित्र शोधत फिरलो तर मग काय होतं, हा मिळतो पण तुटतो, तो मिळतो तो तुटतो आणि शेवट असा होतो की तुम्ही तरुण वयात जाता 20व्या-21व्या वर्षी, त्यावेळेस तुमच्याकडे खरं जोडीला अगदी निवडक छान मित्र असतील अशी परिस्थिती राहत नाही. कारण या वयात जे मैत्री करायची आहे, कारण आता तुम्हाला खूप संधी आहे, तुम्ही जवळजवळ रोज भेटता, जवळजवळ रोज तुम्हाला गप्पांना वेळ मिळतो. तुम्ही एकदा कॉलेज संपू देत, मग तुम्हाला कदाचित भेटायला पण नाही संधी मिळणार. त्यामुळे ही योग्य वेळ आहे मैत्री जोडण्याची. आणि मग इथे पालक आणि शिक्षकांना मला सांगावं असं वाटतं की एक संस्कृतमधला श्लोक आहे आणि त्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, प्राप्ते तू 16 वर्षे मित्रवत आचरे. म्हणजे 16 वर्षानंतर मुलांशी फक्त मैत्रीपूर्ण वागलं पाहिजे. आणि हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे माझ्या मते आईबाबांना पण हे सांगा की मैत्रीसारखंच वागलं पाहिजे. मग मला सांगा, मित्र जो असतो त्याला काहीही मनातलं सांगताना काही वाटत नाही, त्याला आपल्याला चुकलं तरी सांगायला काही वाटत नाही.
त्याच्याशी कोणताही हट्ट करायला काही वाटत नाही. हे जेव्हा पालकांबरोबर होईल, हे जेव्हा तुमचं स्वतःबरोबर होईल, तेव्हा ती खरी मैत्री. तुमच्यापैकी किती जण मला सांगा की स्वतःवर प्रेम करता? मी करते स्वतःवर प्रेम. आणखीन कोण? जेवढ्यांनी हात वर केला ते सगळ्यांना शाबास. हे करायला शिका, कारण तुम्ही जोपर्यंत स्वतःवर प्रेम करणार नाही तोपर्यंत दुसरेही तुमच्यावर करणार नाही. मग हे प्रेम करताच कसं, तर आधी स्वतःला ओळखा. तुम्ही स्वतःला ओळखाल तेवढं तुमचं तुमच्यावर प्रेम होईल, आणि मग तुमचं दुसऱ्यावरही व्हायला वेळ लागणार नाही, आणि तुमचं प्रेम त्यांना दिसतं आणि त्यामुळे ते तुमच्याशी मैत्री करायला लागतात. त्यामुळे मैत्री करणं ही सोपी गोष्ट नाही, मित्र निवडता आले पाहिजे. आणि म्हणूनच पु ल देशपांडेंनी एक सांगितलं, ते मी तुम्हाला सांगते की मैत्री कशाला म्हणायची. तर ते असं सांगतात, मी तुला विसरणार नाही ही खात्री असणं आणि तुला याची जाणीव असणं म्हणजे मैत्री आहे. आपली मैत्रीची व्याख्या काय? रोज भेटलंच पाहिजे, काहीतरी खाल्लंच पाहिजे, नंतर एकमेकांना काहीतरी शेअर केलं पाहिजे, फोनवर तासनतास बोललंच पाहिजे. पण मैत्रीची तर व्याख्या खूप वेगळी आहे की मी तुला विसरणार नाही ही खात्री आहे. कदाचित मी तुला महिने भेटणार नाही, तुझ्याशी बोलायचीही संधी मिळणार नाही, पण मी तुला विसरणार नाही. माझ्या मनात, माझ्या भावनेत सगळीकडे मित्र म्हणून तू असशील. ज्या वेळेस तू दिसशील त्यावेळेस ती मैत्री पुन्हा जागी होईल. त्यासाठी रोज भेटण्याची गरज नाहीये. आणि दुसरं, तुलाही याची जाणीव असण्याची खात्री आहे की मी विसरणार नाही. याला मैत्री म्हणतात. तुमच्या आयुष्यात असे मित्र आहेत का? वर्षानुवर्ष नाही भेटले, कदाचित खूप कमी वेळा भेटतात, पण जेव्हा भेटतात तेव्हा तिथनं तो धागा सुरू होतो आणि गप्पांना रंग चढतो. असे कोणाकोणाच्या आयुष्यात मित्र आहेत? माझ्या आयुष्यात अशा मैत्रिणी आहेत की ज्यांना मी कदाचित वर्षानुवर्ष नाही भेटलेली, पण ज्या क्षणी भेटतात त्या क्षणी तिथनंच ती मैत्री सुरू होते. आणि प्र. के. अत्रे, पु ल देशपांडे, व्हेरी गुड. आणि तुम्हाला लहान वयात आहेत ते खूप छान, पण तुमची लहान वयातली मोठेपणी टिकली तर मग आपण ही व्याख्या तुम्हाला लागू पडेल असं नाही. हे आता मोठे लोक आहेत, त्यामुळे ह्यांना मी जास्त विचारते की अशा मैत्री तुमच्यामध्ये असणं, याला मैत्री म्हणतात. त्यामुळे आज मी सांगितल्यानंतर प्रत्येकाने आपापली मैत्री तपासून बघा, मी का केली आहे आणि करताना मी निकष काय लावले. तुम्ही बघा बरं, तुम्ही दुकानात जाता आणि एखादा ड्रेस घ्यायचा असतो तर आपण काय काय सांगतो त्याला? कलर असा हवा, फॅशन अशी हवी, मग त्याच्यावर टिकल्याच हव्या आहेत, मग ओढणीच हवी आहे, मुलं आणखीन काहीतरी त्याच्यावर कॉलर हवी आहे, टाय हवा आहे, काहीतरी इतकं सांगता. तुमचा एक साधा ड्रेस की जो तुमच्याबरोबर आयुष्यभर राहणार नाही, तो निवडताना तुम्ही इतके निकष लावता आणि इतक्या गोष्टी सांगून ते दुकानदाराकडनं घेता. तोच तुमच्या मैत्रीला कसा नाही लावला पाहिजे, तो तुमच्याबरोबर आयुष्यभर टिकणार आहे. आणि म्हणून मैत्रीकडे एक टाइमपास म्हणून नका. निसर्गाने तुम्हाला खूप सुंदर एक लक्षण दिलंय की मैत्री पूर्ण आहे. कदाचित तुम्हाला मी सांगते की आता आम्ही इथे जे बसलेलो आहोत, आम्ही वयाने मोठे आहोत. आता आमची मैत्री परत कदाचित होईल असं नाही, आम्ही काही व्यवहार म्हणून करू, कामाच्या निमित्ताने आम्ही बोलू एकमेकांशी. पण तुम्हाला जी मैत्री मिळते ना, त्याचा हेवा वाटतो मला की तुम्ही इतक्या छान वयात आहात आणि निसर्गाने तुम्हाला देणगी दिली आहे, त्याचा चांगला वापर करा. पण मग मित्र निवडायचे कसे? तर जे मित्र मला आयुष्याच्या शेवटापर्यंत पुरतील असे निवडायचे, की ज्यांच्याबरोबर माझं बुद्धीने नातं जोडेल. मी अभ्यासू आहे, तोही अभ्यासू आहे. मी जर चर्चा करायला लागले तर तोही चर्चा करू शकतो. एखाद्या सामाजिक प्रश्नावर त्याला बोलता येतं किंवा माझ्या बरोबरीनं माझ्या दुःखात सुखात त्याला सहभागी होता येतं. कधीतरी मी उदास असेल तर तेही समजतं आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मला रडता पण येतं. ही खरी मैत्री आहे. आणि तसे मित्र जोडायचा प्रयत्न करा. बाकीचे मित्र असावेत नसावेत असं नाही, कारण या वयामध्ये तुम्हाला जर मी प्रश्न विचारला किती मित्र आहेत तर 2 हात पुरणार नाहीत, एवढे मित्र असतात. आणि मला नेहमी हेवा वाटतो की अरे एवढे मित्र मैत्रिणी आहेत, पण माझ्याकडे कदाचित 3, 4 असेच असतात, कारण आता ती मैत्री हळूहळू परिपक्व होत तेवढीच टिकली. पण ही वय, या वयात थोडं असं शोधायला शिका. त्यामुळे मित्र कोणीतरी केली म्हणून करू नका मैत्री, तर तुम्हाला आवडला म्हणून त्याच्याशी मागणी करा आणि मैत्री करा, तर ती मैत्री चांगली टिकेल असं मला असं वाटतं. आणि त्यामुळे या मैत्रीला खूप महत्त्व, कारण आता तुमची जी सुरू होते मैत्री ही तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या कुटुंबाबरोबर, तुमच्या मुलांबरोबर, तुमच्या सगळ्या नात्यांबरोबर ती तशीच धागा पुढे जाणार. आणि म्हणून ती समजून घ्या, तरच तुम्हाला ती जास्त चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते. आणखीन एक चांगलं लक्षण तुमचं असं आहे की तुम्ही आता मोठे होता आणि तुम्ही प्रौढांसारखं बोलायला शिकता, आणि त्यामुळे ह्याचा फायदा घ्या.
आता मी लहान नाहीये, बराच मी सगळ्या शिक्षकांना किंवा पालकांनाही हे सांगेन की आता ते लहान नाहीयेत, त्यामुळे त्यांच्याशी ते लहान म्हणून बोलू नका. तू लहान आहे, गप्प बस, तुला काही समजत नाही. यापेक्षा ते प्रौढ आहेत म्हणून बोला. म्हणजे जसं आता बालवयामध्ये शिक्षणात असं सांगतात की खूप छोटी मुलं असतील ती बोबडी बोलतात म्हणून तुम्ही बोबडं बोलू नका. त्यांना लहान समजून त्यांच्याशी खूप लहान भाषेत बोलू नका. त्यांना योग्य आपण बोलतो तशा भाषेत बोला, भाषा पटकन शिकतात. तसं मला वाटतं ही मुलं आहेत की आता तरुणावयात जात आहेत, तर त्यांना प्रौढांसारखं बोलण्याची संधी दिली पाहिजे. त्यांना सारख्या सूचना देऊन हे कर ते कर पेक्षा त्यांना त्यांचे डिसिजन घेऊ द्या, तर ते हळूहळू प्रौढ म्हणून जास्त सक्षमपणे करू शकतात काम. आणि त्यामुळे तेही खूप महत्त्वाचं आहे. आणखीन एक तुम्हाला असं सांगते की तुम्हाला हक्क हवे आहे बऱ्याच गोष्टींचे, पण त्या हक्कांबरोबर जबाबदारी पण नाही. आणि म्हणून तोही एक मुद्दा मला वाटतं खूप महत्त्वाचा आहे आणि तो लक्षात ठेवला पाहिजे की हक्क हवाय मला, म्हणजे कशाचा हक्क हवाय? मला कपडे हवेत, मला मोबाईल हवाय, मला बाईक हवी आहे कदाचित, नंतर मला चांगल्या कॉलेजमध्ये जायचंय, मला आणखीन काहीतरी चांगलं बॅग हवी आहे, काहीतरी खायला असं हवंय. सगळे हक्क आहेत आणि ते सगळ्याची मागणी आपल्याकडे असते. पण मला असं सांगायचं की ही छोटी मुलं आहेत, यांनी त्याला काही म्हटलं तर त्याला हट्ट म्हणतात आणि तो पुरवणं हे पालकांची जबाबदारी असते. तुमच्या बाबतीत मी उलटं म्हणते, तुम्ही मागता तेव्हा त्या हक्कांना तुम्ही जर जबाबदारी घेत असाल तरच ते हक्क पुरवायची अशी पालकांची जबाबदारी असते. त्यामुळे त्या हक्काला जबाबदारीची झालं रे ती समजून घ्या. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मागता तेव्हा घरची परिस्थिती काय आहे हे बघण्याचं तुमचं वय आहे, तेवढी बुद्धी तुमची तल्लख आहे, निसर्गाने तेवढी तुम्हाला ताकद दिली. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा हट्ट करता तेव्हा तुमच्या घरामध्ये ही देण्याची परिस्थिती आहे का, किंवा तुमच्या घराची संस्कृती काय आहे, ते योग्य आहे का त्या घरासाठी, हे बघून मगच त्याची मागणी करणं हे तुमच्याकडनं अपेक्षित आहे. पण या छोट्या मुलांनी तेच मागितलं तर कदाचित ते लहान आहेत, आपण त्यांना म्हणू शकतो ते हट्ट आहेत, करून देऊ, मोकळे होऊ, कारण ते छोटे आहेत अजून. पण हे तुमच्या बाबतीत होणार नाही. त्यामुळे यापुढे तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला बऱ्याच वेळा वाटतं ना, बहीण असते लहान, भाऊ असतो लहान, त्याचं सगळं आई ऐकते, त्याचे सगळे हट्ट पुरवते आणि मला मात्र नाही नाही म्हणते. तर हे नाही म्हणत नाहीये. तुमच्या वयामध्ये तुम्ही आता तारुण्याच्या उंबरठ्यावर जाणार आहात, तुमचं स्वतःची फॅमिली तयार करणार आहात आणि अशाही वेळेस तुम्ही जर असे हट्ट करून आई बाबांनी पुरवावे म्हणायला लागला तर तुम्ही कधीच मोठे नाही होणार. आणि त्यामुळे थोडंसं तुमच्या त्या जबाबदारी घेण्याला आधी लक्ष द्या आणि मग तुमच्या हक्कांकडे जा. आणि त्यामुळे हक्क मागताना मी किती जबाबदार वागतोय, मी किती जबाबदार वागतीये हे आधी बघा आणि मग हक्कांकडे जा, असं शास्त्र तुम्हाला सांगतं. आणखीन एक शास्त्राने याच्यामध्ये तुमचं सांगितलेलं आहे की पालकांसाठी इथे मी थोडं एक सांगते किंवा शिक्षकांसाठी की बऱ्याच वेळा मुलं ना लहान मुलांसारखे हट्ट करतील किंवा काही मागणी करतील, त्यावेळेस आपण त्यांना एवढंच म्हणतो, काय लहान आहेस का असा हट्ट करायला, किंवा आपण म्हणतो काय सारखं रडत बसतो, रडूबाई चल बाहेर, आत्ता काही मिळणार नाही, झाला मोठा आता, जा तुझं तू बघ. हे करण्यापेक्षा आपण हे निसर्गाने जे नियम घातलेत ना की हक्काला जबाबदारीची धागर असते, तर आपण थोडंसं त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. तर त्यांना त्यांच्या त्या हट्टाला हक्क म्हणून हे मागायचं असेल तर जबाबदारी पण गेली पाहिजे हे थोडं समजायला मदत होईल. कसं संवाद साधायचा, तर तुमचा हक्क सांगताना तुम्ही तुमची आधी जबाबदारी पार पाडा आणि मग हट्ट करा किंवा मग हक्क सांगा. आणि तुम्ही त्यांनी मागितलं तर मी हे जरूर देऊ शकतो, परंतु मला असं वाटतं की आपल्या घराची ही पद्धत नाहीये किंवा आत्ता माझ्याकडे पैसे नाहीयेत, तर ते समजू शकतो. नाहीतर तुम्हाला कधीच तुमचं मोठंपण हे येणार नाही, कायम तुम्ही लहानच राहा. म्हणजे आपल्याकडे भारतीय संस्कृतीत हे थोडंसं आहे, कॉलेजमध्ये आहात तोपर्यंत आई वडिलांचं बाळ असतं आणि त्यामुळे सगळं द्यायचं ते आई वडिलांना द्यायचं. तुमच्यापैकी किती जण अशी मुलं आहेत की जी कमवतात आणि मग शिकतात, शिक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी उत्पन्नाची जबाबदारी पण घेतात, अशी किती मुलं आहेत का इथं? गुड. ही लक्षात घ्या आणि हे चांगली गोष्ट आहे, ही वाईट गोष्ट नाहीये की माझा शिक्षणाचा हक्क आहे, माझं कुटुंब मला ते देऊ शकत नसेल तर त्या हक्कासाठी मी जबाबदारी पण घ्यायला पाहिजे. आणि किती मुलं अशी आहेत की आई वडिलांनी बाईक दिली नाही, फिरायला जायला पैसे दिले नाहीत, ट्रिपला जायला पैसे दिले नाहीत म्हणून बंड केलं, 2 दिवस जेवलेच नाही, हातपाय मारले, रडारड केली आणि मग शेवटी आईने जाऊ दे, कुठे आता हिला त्रास द्यायचा, कुठे याला दुखवायचं आणि म्हणून दिला.
तर हे नाही व्हायला पाहिजे. आणि यासाठी यापुढे आपण असं ठरवू की निसर्गाने आपल्याला हक्क दिले पण त्याला जबाबदारी पण दिली. तर हे या छोट्या मुलांकडनं मी नाही अपेक्षा करणार, पण तुमच्याकडनं नक्की करणार, कारण तुम्ही हळूहळू तरुण वयाकडे जाताय आणि तारुण्यामध्ये तुम्हाला हे सगळं करायचंय. त्याची पूर्वतयारी समजा. माझी जबाबदारी मी घेणार, माझ्याशी मैत्री मी करणार, मी चांगले मित्र निवडणार, तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमच्या पार्टनर बरोबर मैत्रीपूर्ण राहू शकाल, नाही तर कधीच राहू शकणार नाही. त्यामुळे तेही एक खूप महत्त्वाचं आहे. इथे एक छान मंत्र तुम्हाला देते जो तुम्ही कदाचित वापरत असाल, जो मी तरुण मुलांकडनंच ऐकला आणि आज मला असं वाटलं तुम्हाला द्यावा. तर असं म्हटलं जातं योलो, माहिती आहे तुम्हाला हा? तर योलो याचा अर्थ यू ओनली लिव्ह वन्स. स्वतःला हे नेहमी सांगा की मी एकदाच जगणार आहे. हे तरुणपण, कारण तुम्ही तरुण आहात, तरुणामधून तुम्ही बाहेर पडा तारुण्यावस्थेतनं आणि मग तुम्ही मध्यमवयीन 30-40 किंवा त्याच्याहून मोठे होणार आहात. तुम्हाला कितीही वाटलं तरी परत फिरून तरुण वयाकडे येणार आणि याच्या इतकं सुखद अनुभव कुठलाही नाही आहे की मी माझा असतो ना, माझ्या आयुष्यात कोणती जबाबदारी असते लग्न झाल्याची, किंवा मी खूप लहानही नसतो, मी माझा एकटा किती छान जगत असतो. आणि म्हणून नेहमी सांगा स्वतःला योलो, म्हणजे यू ओनली लिव्ह वन्स. तुमचं तरुणपण, तुमचं हे जे आत्ताचं एज आहे त्याच्यामध्ये तुम्ही एकदाच जगणार आहात, त्यामुळे ते भरभरून जगा. पण हे निसर्ग सांगतोय त्याची जाणीव ठेवून मगच तुम्ही जगा, तरच ते होऊ शकते. आता इथे आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे गोल. तुमच्या आता किती जणांनी ठरवले तुम्हाला काय बनायचंय? गुड, चांगलंय. लहान मुलींनी ठरवलंय ह्याचं तर मला कौतुक आहेच, पण मला तुमच्याकडनं हवंय किती जणांनी ठरवलंय? ओके, छान. आता कसं इथे एवढा मोठा मॉब आहे त्यामुळे मला एकाशी नाही बोलता येणार, पण तुम्हाला काही उदाहरण देते की हे ठरवायचं कसं. जर आपण असं ठरवूयात की तुमच्यातल्या एखाद्याने असं ठरवलंय की काहींना असं वाटतं का की मी नोकरी नाही करणार, मी बिझनेस करणार, असं कोणी असेल इथे? ओके, ठीक आहे. आपण आता तेच उदाहरण घेऊया की असे खूप स्वप्न असतात. म्हणजे मी का हे उदाहरण आणलं, कारण मला माहिती आहे की बऱ्याच तरुण मुला मुलींचं असतं की मी नोकरी नाही करणार, कोणाच्या हाताखाली नाही काम करायचं, मी माझा बिझनेस करणार. एक तर घरात असतो किंवा कसं स्वप्न डोक्यामध्ये असतं. आता तुम्ही जेव्हा म्हणता माझं हे ध्येय आहे, आज तुम्ही आहात 11वी 12वी मध्ये, अजून जवळजवळ 5-6 वर्षांनी तुम्ही डिग्री होऊन पास होणार आहात. तुमचं हे ध्येय तुम्हाला कधी साधायचं, कसा गोल सेट करायचा ते मी तुम्हाला सांगते. तर तुम्हाला ध्येय साधायचे तुमच्या आता आजपासूनच्या 6व्या वर्षी. 6व्या वर्षी तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा. मग हे ध्येय ठरवायचं कसं? आता उलटं जायचं. इथून तुम्ही इथे पाहिलं आणि ठरवलंय की मी आता इथपासनं आज 2024 आहे, 2030 मध्ये माझा स्वतःचा व्यवसाय असेल, तर कसं विचार करायचा ते सांगते. मग विचार करायचा 2030 मध्ये जर असेल तर 28-29 मध्ये माझ्याकडे पुरेसे पैसे असले पाहिजेत की जे मी 30 मध्ये बिझनेसमध्ये गुंतवेल. किंवा माझ्याकडे, तुम्हाला माहिती आहे बँक लोन द्यायला सुद्धा तुमच्याकडे बँकेत काहीतरी बॅलन्स असावा लागतो, तुमचं काहीतरी पत असावी लागते, तरच बँक देते. त्यामुळे मी ते तयार करण्यासाठी ही 2 वर्ष घालवणार. म्हणजे 30व्या वर्षीचं माझं स्वप्न पूर्ण करायला त्याच्या आधी माझ्याकडे पैसे, त्या भांडवल आहे की ते व्यवसायात गुंतवायचे. आता भांडवल गोळा करायचंय याचा अर्थ नक्कीच मला उत्पन्नाचं साधन हवं आणि बिझनेस करायचा आहे याचा अर्थ नक्कीच अनुभव हवा आहे. म्हणजे मला असं वाटतं 28-29व्या वर्षी तुमच्याकडे भांडवलाची जबाबदारी आहे, तर तुमच्या 26-27व्या वर्षी तुमचं काहीतरी इन्कम चालू असलं पाहिजे की ज्याच्यातनं तुम्ही तुमच्या बिझनेससाठी पैसे गोळा करताय आणि तुम्ही तुमच्या बिझनेससाठीचं शिक्षणही घेताय, व्यवसायातनं किंवा नोकरीमधून. मग ती नोकरी मिळवण्यासाठी आधी काय केलं पाहिजे, तर चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. आणि नुसतं शिक्षण नाही तर चांगले मार्क मिळवले पाहिजे. म्हणजेच काय, तुमचं ध्येय जे आहे ते असं सेट करायचं. तुम्हाला जे हवंय त्याच्या आधीच्या वर्षात काय, त्याच्या आधीच्या वर्षात काय, त्याच्या आधीच्या वर्षात काय आणि त्याच्या आधीच्या वर्षात काय, आणि ह्यातनं ते ध्येय सगळं पूर्ण सेट होतं. आणि मग तुम्हाला नायकी कंपनी माहिती आहे, शूज असतात त्याचे ना, त्याचा जो CEO आहे त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगते की तो CEO जेव्हा त्यांनी एवढंच ठरवलं होतं की मला एका मोठ्या कंपनीचा मालक बनायचं आहे. बघा त्याचा हा प्रवास होता, खूप गरीब होता, साधा एक कॉलेजमध्ये जाणारा
विद्यार्थी होता. आज ज्यांनी हे स्वप्न पाहिलं त्यांना ह्याचा खूप फायदा होईल. त्यांनी ते पाहिलं होतं स्वप्न की मला एका कंपनीचा मालक बनायचा आहे आणि त्याच्यानंतरचा त्याचा प्रवास हा खूप आश्चर्यकारक होता. त्याचं शिक्षण झाल्यावर त्यांनी ठरवलं होतं की मला जर कंपनीचा मालक व्हायचा तर कंपनी आतनं कळली पाहिजे. त्यामुळे त्यांनी कधीच असा नाही विचार केला मी नोकरी नाही करणार, डायरेक्ट बिझनेसमध्ये जाणार, डायरेक्ट मालक बनणार. म्हणून त्यांनी सुरू केलं. कॉलेज शिकत असतानाच त्यांनी एका कंपनीमध्ये कामाला सुरुवात केली आणि ती कंपनी नाईकी होती. कॉलेजमध्ये शिकताना तुम्हाला स्टुडंट म्हणून नोकरी मिळते, त्याचा स्टायपेंड मिळतो 500 रुपये 6000 रुपये. तो त्याच्यावर त्या कंपनीमध्ये कामाला लागला. त्यांनी 3 वर्ष त्याचं डिग्री होईपर्यंत तो ते कंपनीत काम करता करता शिकत होता. कशी कंपनी आहे, कशी चालते, प्रोडक्शन कसं होतं, लोकांशी कसं वागतात, पगार किती देतात, काय नियम असतात, हे सगळं शिकत होता. आणि 3 वर्ष त्यांनी तिथे नियमित एक इंटर्न म्हणतात त्याला, विद्यार्थी म्हणून काम केलं. आणि 3 वर्षानंतर मग त्यांनी त्याची हे पाहिली कामाची तळमळ आणि त्यांनी त्याला तिथे एका काय शूज बनवणारा म्हणून कामावर घेतलं. मग बघा बरं तिथून त्याचा पुढचा प्रवास सुरू झाला. मग तो त्या शूज बनवणाऱ्यांमधून सुपरवायझर झाला. 15 शूज बनवणाऱ्यांना तो सुपरवाइज करायला लागला. मग तो त्यांना सुपरवाइज करता करता हजारोच्या संख्यांना सुपरवाइज करायला लागल्यावर तो मॅनेजर झाला. मग मॅनेजर झाल्यानंतर त्याला सगळंच मॅनेज करता यायला लागलं. ते प्रोडक्शन, त्याचं सेल, त्याचं सगळं पॅकिंग, त्याच्यानंतर कस्टमर. आणि मग त्यांनी त्याला विचारलं की तू आणखी वरच्या पदावर येशील का. मग तो जनरल मॅनेजर झाला. आणि आज नाईकी कंपनीचा जो CEO आहे, म्हणजे सगळ्यात उच्च पदावर जी व्यक्ती आहे, तिचा हा प्रवास आहे. तुम्ही सगळेजण मीडियावर आहात, त्यामुळे तुम्ही कधीतरी हे जाऊन वाचा की त्यांची कहाणी कशी आहे. आणि त्यामुळे आपण जेव्हा स्वप्न बघतो तेव्हा तुम्हाला मी खास करून सांगेन, याला मुली छोट्या आहेत, त्या कदाचित तुमचं बघून शिकतील. स्वप्न असं बघा की जे तुम्हाला पूर्ण करता येणार आहे. आणि स्वप्न बघताना उलटा प्रवास पण करा, नाहीतर तुम्ही काहीच करू शकता. तुम्हाला आता मी एक छोटंसं माझं उदाहरण देते की मी जेव्हा ठरवलं कॉलेजमध्ये असताना की मी संस्कृत शिकत होते आणि मला असं वाटायला लागलं की मला हे आवडतंय पण मला काहीतरी समाजासाठी करायचं. आणि म्हणून मग मी विचार केला की काय करावं. तिथे माझा स्वप्नांचा विचार सुरू झाला. आणि मग मी ठरवलं मला वाटतं मी समाजसेवा करावी. आता समाजसेवा करायची हे मी ठरवल्यानंतर आज मी 31 वर्षांनी तुमच्यासमोर इथे व्याख्यान द्यायला उभी राहते. हा प्रवास असा नाही आहे की आपोआप ठरवलं आणि झालं. मग मी शोध घेतला, ही समाजसेवा शिकते कुठे येईल. मग मला डिग्री सापडली. मग मी जाऊन त्या डिग्रीला ॲडमिशन घेतली. 2 वर्ष ती डिग्री घेत असताना मी विविध पातळीवर काम केलं. आज मी समुपदेशक आहे, तर मी तेव्हा कामगारांना समुपदेशन करणाऱ्या संस्थेत अशीच संध्याकाळी जाऊन बसायची आणि त्यांना सांगायची तुम्ही काय करता मला फक्त बघू द्या. मग त्यांनी हळूहळू माझी कळकळ बघून पाहिलं आणि मग ते म्हणले ठीक आहे तू ना आलेल्या लोकांचे प्रश्न लिहून घ्यायला सुरुवात कर. मग मला त्यांनी हात ओढलं, मी लिहायला सुरुवात केली. मग ते म्हणले की अगं तू छान बोलते, तू असं कर पहिल्यांदा त्यांच्याशी तूच बोलत जा. असं करत मी समुपदेशन शिकत गेले आणि आज मी एक स्वतंत्र समुपदेशक म्हणून तुमच्या समोर उभी आहे. प्रवास स्वप्नांचा असा पाहिजे आणि तो प्रवास करायचा असेल ना तर मी तुम्हाला म्हणलं तसं कर. आजपासून स्वप्न बघा पण ती अशी उलटी बघ. त्यासाठी मला आत्ता काय 5 वर्षानंतर काय एवढं जरी ठरवलं तरी चालेल. पण मग ही कशाची बघायची. आपण बऱ्याच वेळा काय करतो, फक्त मला काय बनायचं एवढं स्वप्न बघतो. तसं नका करू. माझं कुटुंबाचं स्वप्न काय आहे, 5 वर्षांनी मी कुटुंबात काय असेल हे पण विचार करून ठेवा. माझं एक भाऊ म्हणून स्वप्न काय आहे, माझं एक बहीण म्हणून स्वप्न काय आहे, मी एक समाजाचा हिस्सा म्हणून माझं स्वप्न काय आहे आणि त्याचाही उलटा प्रवास करा. तुम्हाला बघा किती छान अनुभव येईल. आणि मी तुम्हाला जे म्हणतीये की निसर्गाने तुम्हाला भावना दिल्या, स्वप्न दिली, प्रेम दिलंय, मैत्री दिली, तशी बुद्धी पण दिली आणि ती आपल्याला वापरायला शिकायची. आणि ती वापरणं म्हणजे या सगळ्या प्रेम, मैत्री, भावना या सगळ्याला जोड द्यायची विचारांची आणि मगच आपण पुढे जाऊ शकणार. अदरवाईज आपल्याला पुढे जायला खूप अवघड जाणार. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा YOLO, यू ओनली लिव्ह वन्स. त्यामुळे एकदाच जगणार आहात, छान जगा आणि असं समर्थपणे जगा, तरच तुम्हाला ते जास्त छान पुढे जाऊ शकता येतं. आणखी एक तुम्हाला याच्यामध्ये मला सांगायचं आहे
की तुमचा आत्ताचा जो काळ आहे या काळामध्ये ना खूप बदल झालेले असतात. यासाठी तुम्हाला मी एक गोष्ट सांगते आणि ती प्रामुख्याने पालक आणि शिक्षकांसाठी आहे. तुम्ही पण ऐका, कारण तुम्हीही काही काळाने पालक किंवा कोणाचे तरी पालक होऊ शकता, तुमच्या लहान भावाचे वगैरे. तर जगामध्ये ना एक चित्रकला स्पर्धा असते आणि या चित्रकला स्पर्धेमध्ये एक विषय दिला जातो आणि चित्रकारांनी ते चित्र काढून सबमिट करायचं असतं. एक चित्रकार होता आणि त्याला विषय सगळ्यांना दिला होता निरागसता. तो जगात फिरत राहिला आणि त्यांनी विचार केला की कुठे मला हे निरागसपण दिसेल. मग खूप विचार केल्यावर त्याच्या लक्षात आलं की लहान मुलांमध्ये निरागसता असते, त्यांच्या चेहऱ्यावर कुठलेही वाईट भाव नसतात. मग तो शोधायला लागला, सगळीकडची लहान मुलं बघायला लागला. आणि मग एक दिवस तो जात असताना त्याला एका घरापुढे एक मातीमध्ये खेळणारं बाळ दिसलं. त्या बाळाशी त्यांनी चर्चा केली आणि त्या बाळाने जेव्हा वर पाहिलं आणि तो अनोळखी होता तरी त्यांनी इतकं गोड स्माईल दिलं आणि त्यांनी विचारलं, काका काय पाहिजे? मग तो म्हणला, नाही रे, मी इथनं चाललोय, मला तुझा हा पत्ता हवाय. मग तो म्हणला, मला नाही माहिती, मी आईला विचारून सांगतो. आणि मग त्यांनी ते सगळं त्याला पत्ता दिला. त्या चित्रकाराला वाटलं हीच ती निरागसता. त्याच्यामध्ये कुठले प्रश्न नव्हते, राग नव्हता, त्याच्या खेळण्यातनं त्याला अडवलं म्हणून चिडचिड नव्हती, उलट त्यांनी मदतीला आला आणि चेहऱ्यावर हासरं. त्यामुळे हीच ती निरागसता. त्यांनी त्या बाळाचं चित्र त्यांनी पेंट केलं, ते चित्रकारांनी काढलं आणि त्यांनी स्पर्धेला पाठवलं आणि तो पहिला आला. खूप खुश झाला तो. त्यानंतर कालांतराने अशा सगळ्या अनेक स्पर्धा होत गेल्या आणि साधारण 20 वर्षानंतर त्या स्पर्धेचा विषय होता क्रौर्य. आणि त्याला क्रौर्य असलेल्या एखाद्या व्यक्तीचं चित्र काढून पेंटिंग करून द्यायचं होतं. हा चित्रकार परत दौऱ्यावर निघाला, क्रौर्य कुठे शोधता येईल. मग त्याला लहान मुलांमध्ये तर नक्की नसेल, बरं मग कुठे असेल. मग त्याने थोडं मोठ्यांमध्ये शोधायचा प्रयत्न केला, हिंसाचार अशा ठिकाणी गेला. मग त्याच्या लक्षात आलं की जेलमध्ये आपल्याला एक क्रौर्य सापडेल. मग तो जेलमध्ये गेला आणि मग त्याने तिथल्या जेलर बरोबर चर्चा केली की सगळ्यात क्रूर कोण इथला आरोपी ज्याने खूप वाईट गुन्हे केलेले. मग जेलर म्हणला, बाबा रे, मी तर काय तुला त्याला भेटू नाही देणार. तो म्हणला, नाही, मी फक्त लांबनं भेटतो, मला भेटू देत ना, मला बघायचंय, कारण मला चित्र काढायचंय. मग तो जेलर म्हणला, ठीक आहे. आणि त्याने त्याला एका पिंजऱ्यापाशी नेलं की ज्याच्यामध्ये तो गुन्हेगार होता. आणि तो जेलर तिथे गेल्यानंतर जेलरनी सांगितलं की अरे, हा आलाय माणूस, त्याला तुला भेटायचंय, तू त्याच्याशी बोल. तो काही तुझ्याशी गप्पा मारायला आला नाहीये, फक्त तुझ्याशी तो काही 4 शब्द बोलेल तर तुला बघ जमलं तर, नसेल बोलायचं तर बोलू नको, कारण तो खूप भयानक गुन्हेगार होता. हा माणूस तिथे गेला, लांबनच बोलत होता. तो त्याच्याशी बोलत होता की काय केलं तू, काय एवढं वाईट वागला, तुला का असं वाटलं की एवढं वाईट कृत्य करावं, आणि तू आज किती दिवस जेलमध्ये आलायस, मग तुला नाही का वाटत इथनं बाहेर जावं असं. तो काहीच बोलत नव्हता आरोपी. पण तो आरोपी त्या माणसाकडे एकटक बघत होता. आणि हे बघत असताना त्या माणसाला त्यांनी विचारलं की तुम्हाला आठवतंय का? तो माणूस म्हणला, काय? तर तो म्हणला, आपण भेटलोय पूर्वी. तो म्हणला, मी तुला कसं शक्य आहे? तर तो म्हणला, तुम्हाला आठवतंय का, एका घरासमोर एक लहान मूल खेळत होतं आणि तुम्ही त्याला विचारला होता पत्ता आणि त्यांनी हसून तुम्हाला मदत केली होती. आणि मग त्यांनी सांगितलं, तो मीच आहे. हेच तुम्हाला मला सांगायचंय की निरागसता निसर्गाने तुमच्यात दिली आहे. तुमच्यामध्ये सगळं सौंदर्य दिलंय, ते बिघडवायचं का ते घडवायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. तो इतका निरागस मुलगा आज सगळ्या जगातला क्रूर माणूस झाला. कुठपर्यंत हा प्रवास कसा काय गेला असेल? तर नुसतं घर, नुसतं समाज, नुसतं मीडिया, नुसतं व्यसन हे त्याला जबाबदार नाही. तुम्ही स्वतः पण जबाबदार आहात. तुमची स्वशी मैत्री असेल तर तुम्हाला वाईट मार्गावर जाऊ देणार नाही, तुम्ही कुठल्या व्यसनाकडे जाणार नाही, ही मी खात्री देते. आणि त्यासाठी स्वतःला मैत्रीपूर्ण नजरेने बघा आणि योग्य अयोग्य समजण्यासाठी बुद्धीचा वापर करा. इथे आणखीन एक गोष्ट सांगते, ती यासाठी आहे की मी स्वतःला कसं बघितलं पाहिजे. एक राजा होता आणि त्या राजाला 2 राजपुत्र होते. आता त्याला हवं होतं की ह्याला राज्यावर बसवू का ह्याला राज्यावर बसवू, म्हणून मग त्यांनी त्या ठरवलं यांची परीक्षा घ्यायची. आणि त्या राजाने त्या दोघांनाही एक कबूतर दिलं आणि त्यांना सांगितलं की या कबुतराला घेऊन कुठेही अशा ठिकाणी जा की तुम्हाला कोणी बघत नाहीये आणि त्या ठिकाणी नेऊन त्या कबुतराला मारा आणि ते मेलेलं कबूतर मला दाखवायला घेऊन येणार. दोघंही राजपुत्र गेले. त्यांना आधी चालायला लागल्यावर राज्यामध्ये इकडे माणसं दिसत आहेत, तिकडे माणसं दिसत आहेत, तिकडे कोणीतरी तिकडे कोणीतरी, शेवटी असं करत 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 ते जंगलात गेले.
तिथे कोणीच नव्हतं. तो त्याचा गेला होता, दुसरा राजपुत्र आपला आपला गेला. पहिल्या राजपुत्राने खूप आत जंगलात गेला, त्यांनी कबुतराला मारलं आणि तो घेऊन आला आणि राजाला दाखवलं. दुसरा राजपुत्र आलाच नाही. 1 दिवस झाला तरी आला नाही, 2 दिवस झाले तरी आला नाही. तिसऱ्या दिवशी तो आला, कबूतर त्याच्या हातात. तसंच पहिल्या राजपुत्राने विचार केला, चला मी जिंकलो, मी मारलंय कबुतराला, आता मीच राजा होणार. मग राजाने विचारलं की अरे ह्यानी बघ मारलं आणि आला, पण तू का नाही मारलं? त्यांनी काय उत्तर दिलं नीट ऐका. त्यांनी असं सांगितलं की महाराज, मी जिथे जिथे जाईन तिथे ते कबुतराचे डोळे आणि माझं मन मला बघत होतं, आणि त्यामुळे त्या कबुतराचे डोळे मला म्हणत होते मी काय रे गुन्हा केलाय, तू मला का मारतो? आणि माझं मन मला सांगत होतं की अरे का त्या निष्पाप जीवाला तू मारतो, मी नाही मारू शकलो त्याला. आणि शेवटी मी ते तसंच घेऊन आलो. हे तुमच्या आतमध्ये पाहिजे, की तुमचं मन तुम्हाला सांगायला पाहिजे. बाहेरच्यांनी कशाला सांगायचं की अरे असे वागू नका, हे चांगलं नाही, हे वाईट आहे. तुमचं मननी तुम्हाला सांगितलं आणि बुद्धीने विचार केला तर तुमचा निर्णय हा चुकणार नाही आणि तुमचं पाऊल हे वाकडं पडणारच नाही. मग साहजिकच आहे, राजाने त्यालाच, राजपुत्र होता त्यालाच त्यांनी राजा बनवलं. आणि ही संवेदनशीलता सगळ्यांसाठी हवी. मी आत्ता एका शाळेमध्ये काम करते. त्या शाळेमध्ये एक दिवस असं झालं की मला बाईंनी येऊन सांगितलं की आज या मुलाचं काउन्सिलिंग, समुपदेशन करायचे. 9वीतला मुलगा होता आणि तुमच्यासारखीच अशी गावात शाळा होती आणि समोर खूप मोठे डोंगर आहेत त्या शाळेत. तर त्या मुलांनी, तो मुलगा होता 5वी का 6वीमध्ये, त्यांनी त्या शाळेतल्या 10वीच्या मुलांची 10 मुलांची दप्तरं घेऊन डोंगरात नेऊन ठेवली. आपण हे करतो सगळेजण, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काहीतरी उपद्व्याप करतात, तसं त्या मुलांनी केलं होतं. आणि त्यामुळे सगळ्यांचे पालक शाळेत आले होते की ह्याला तुम्ही शाळेतनं काढा. आता त्या मुलाला समुपदेशन करायला माझ्याकडे पाठवलं आणि मग मी गप्पा सुरू केल्या. जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं की स्वतःला जर का रोखता आलं, स्वतःला जर समजावता आलं, हाताळता आलं तर अडचण येणार नाही. त्या मुलाची तीच अडचण होत होती. मी त्याला विचारलं की काय रे तू हे काय केलं? तर तो म्हणला हो मी केलं. म्हणलं का आनंद मिळतो का त्याच्यामध्ये? तर तो म्हणला हो मला आनंद मिळतो. मग का आनंद मिळतो? मग तो म्हणला त्यांना मला मारून आनंद मिळतो, मला असं करून आनंद मिळतो. आणि मग त्यांनी बऱ्याच गोष्टी मला सांगितल्या. या सगळ्या गोष्टींमधनं काय मला दिसत होतं तर काही वेळेस घरी आई त्याला ओरडत होती की दादा बघ किती नीट आहे, तो कसं सगळं नीट करतो, तुला काहीच जमत नाही. आईला तो आवडत नव्हता कारण दादा गोरा होता, हा थोडासा सावळा होता. बाबा घरीच नसायचे, ते गावाला असायचे दुसऱ्या कामाला. ते कधीतरी यायचे, मग आल्यावर ते आई आणि दादाशीच गप्पा मारायचे, हा एकटा पडायचा. त्यामध्ये शाळेमध्ये तो दिसायला तसा छोटा होता, त्यामुळे मुलं त्याला टाकलीच मार, काहीतरी कर असं करायचं. ह्या सगळ्या याच्यामधनं त्यांनी स्वतः ठरवलं मला मी वाचवायचं असेल तर मला यांच्याशी लढायला पाहिजे, आणि म्हणून त्यांनी ही लढाई सुरू केली होती. मग आम्ही खूप गप्पा मारल्या आणि मी त्याला त्याच्याशी मैत्री जोडायला मदत केली. त्याच्या आईशी बोलले, त्यांना सांगितलं की तुम्हीच त्याला अशा पद्धतीने प्रवृत्त करताय, थोडंसं प्रेमाने घ्या, थोडंसं न मारता बोला. कारण तो मला हे सांगत होता की मी दिवसातनं कमीत कमी 3 ते 4 वेळा मार खातो या ना त्या कारणाने. मग ते सगळं आम्ही कमी केलं आणि साधारण आज 1-2-3 महिन्यानंतर आज तो मुलगा खूप शांत झाला. आणि बाई पण मला सांगतात की पूर्वी कायम त्याचं लिस्टमध्ये नाव असायचं, दंगा करणारा पहिलं नाव असायचं, आज त्याचं लिस्टमध्ये नावच नसतं. पण हे तुम्हाला कशामुळे घडलं असं वाटतं? आपोआप घडलं नाही, शिक्षा करून तर अजिबात घडलं नाही, आरडाओरडा करून घडलं नाही, मारून घडलं नाही, सुवाशी संवाद करून घडलं. आणि म्हणून हा एक तुम्हाला शेवटचा मुद्दा सांगते, सेल्फ टॉक. याचा अर्थ असा आहे स्वतःशी गप्पा मारणं. तुमच्यापैकी कितीही जण स्वतःशी गप्पा मारतात? मी खूप मारते. आणखीन कोणी असेल? हे खूप छान आहे. आणि बऱ्याच वेळा मला असं दिसतं की तुम्ही एकटे असला की पहिला कुठे जातो हात? मोबाईल. नाही, किंवा कुठे जातो हात? तर काहीतरी वस्तू, काहीतरी खेळ. आपण आपल्याशीच बोलायला घाबरतो का? असं मला खूप वेळा वाटतं. आणि म्हणून
समाजशास्त्र किंवा मानसशास्त्राने हे एक तंत्र शिकवलेलं आहे, ते मी तुम्हाला आज देऊन जाते की जेणेकरून तुम्हाला तुमचीच मदत होईल. त्याचा अर्थ आहे स्वसंवाद, सेल्फ टॉक. म्हणजे काय करायचं, कसा करतात असा संवाद? तर स्वतःशी संवाद करताना सगळ्यात पहिलं तर तुम्ही बोलून करू शकता, पण आपल्याकडे ना स्वतःशी बोलत असू तर वेडे म्हणतात ना. पण आपण हे करू शकतो जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपण करायचा. आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःशी गप्पा मारायच्या. म्हणजे आता इतके वर्षाचा माझा एक्सपिरियन्स किंवा मी आत्तापर्यंत केलेल्या कामामुळे मी माझ्याशी खूप संवाद साधते. म्हणजे तुम्हाला गंमत म्हणून सांगते की जेव्हा मी लग्न होऊन घरी गेले तेव्हा मला स्वयंपाक करताना, कामं करताना स्वतःशी गप्पा मारायला आवडायच्या. काल काय झालं, मग आता आज काय करायचंय. माझ्या सासूबाईंना असं वाटायला लागलं की मी वेड्या मुलीला सून म्हणून करून आणलंय का. मग त्यांनी शेवटी एक दिवस मला विचारलं, मग तू काय करत असते, कोणी नाही तू काय गप्पा मारते. त्यांना म्हटलं या मी तुम्हालाही शिकवते स्वसंवाद. आणि मग मी त्यांनाही स्वसंवाद शिकवला. त्याची मजा आहे. तुम्ही कधीतरी स्वतःशी गप्पा मारा, तुम्हाला खूप मजा येईल आणि तुम्हाला ती मैत्री मिळाली ना, दुसरी कोणतीही मैत्री लागणार नाही. त्यामुळे एक आहे ती स्वसंवाद करताना आरशासमोर उभं राहा आणि गप्पा मारा. आता या गप्पा मारायच्या काय, तर सगळ्यात महत्वाचं स्वतःला शाबासकी द्यायची. किती जण स्वतःला शाबासकी देतात? द्यायला शिका. व्हेरी गुड. द्यायला पाहिजे की मी छान दिसते, मला मी आवडते, मी काल छान काम केलं, मी शाळेत गेले, मी पूर्ण वेळ शाळा अटेंड केली, होमवर्क पूर्ण केला, जे पण चांगलं केलं आपण आपल्याला शाबासकी द्या. आणि सगळ्यात महत्वाचं जे अडचण आहे त्याच्याशी संवाद साधा. इथे एक तुम्हाला माझी एक केस सांगते. 8वीतला एक मुलगा होता, 8वी-9वी असेल, आणि त्याला शाळेकडनं चिठ्ठी घेऊन पाठवलं होतं की समुपदेशनाची गरज आहे म्हणून आई वडील माझ्याकडे घेऊन आले. आता या मुलाला गणितात नापास होतो आणि मग या मुलाची भयंकर कोंडी झाली होती. शाळेमध्ये त्याचं नाव पडलं होतं, ढ आहे आणि असे तसे, घरी नावं पडली होती, मार खात होता, अभ्यासाचे क्लास लावले होते, त्याला ते आवडत नव्हते. आणि अशा स्थितीमध्ये तो माझ्याशी आला. आणि तो कसा करत होता बघा, त्याचा संवाद कसा चालला होता. आई म्हणते ते ऐकायचं आणि ते आत रिजवायचं आणि मग हे सगळे संवाद चालले होते. त्यामुळे तो आला तेव्हा त्यालाही असं वाटत होतं की ताई माझ्यात काही अर्थ नाही, मला काहीही जमत नाही, मला गणित येतच नाही. मग मी त्याला म्हणलं ठीक आहे आपण आता संवाद सुरू करू. आणि त्याच्या संवादाला आम्ही सुरुवात केली. आम्ही पहिलं केलं म्हणजे प्रश्न विचारा तुमच्या समस्येला. मी त्याला विचारलं की विचार स्वतःला गणित काय काय आहे माझ्याकडे. मग त्याच्या 8वीच्या पुस्तकातले गणिताचे सगळे आम्ही मुद्दे लिहून काढले की त्याला काय हे आहे हे आहे हे आहे, काय 41 मुद्दे निघाले. मग मी त्याला म्हणलं की आता तू स्वतःला विचार. मग तो म्हणला काय विचारू, की याच्यातलं मला काय जमतं. आपण नेहमी काय करतो, जे जमत नाही ना त्याचं टेन्शन घेऊन तिथनं येतो. तुम्ही किती जण अभ्यास सुरू करता जेव्हा, तेव्हा सगळ्यात अवघड विषयाने सुरू करता अभ्यास, जो स्वतः अवघड अजिबात नाही करायचा. बरोबर उलटं करा, शाबासकी द्या ना आधी स्वतःला, मग आत्मविश्वास वाढतो आणि मग अवघडाकडे जायला सोपं जातं. त्यामुळे जो विषय तुम्हाला सोपा जातो त्याच्याकडे. मग मी त्याला म्हणलं अरे गणितातलं काहीतरी येत असेल. मग त्या 40 पैकी जवळजवळ 20 मुद्दे तो म्हणला अगं ते हे येतं की मला, हे येतं की मला. तो टिकमार्क करत गेला. 40 पैकी 20 मुद्दे त्याला येत होतं, 50% त्याला येत होतं. सेल्फ टॉक केल्यावर कळलं ना. शिक्षकांनी त्याला म्हटलं होतं की अरे किती छान जमतंय, येईल की पुढचं. ना घरी कुणी म्हटलं होतं. तो म्हणला अरे ताई मला तर बरंच येतंय. मग म्हणलं आता त्याच्याहून अवघड सगळ्यात काय जाते ते बाजूलाच ठेव. जे तुला असं वाटतं की थोडी मदत केल्याने जमेल ते विचार कर. मग त्यांनी ते लिहून काढलं. मग म्हणलं आता कुणाची मदत घ्यायची. मग तो म्हणला अगं माझी ताई आहे, ती छान शिकवते, मी घेतो तिची मदत. आता त्याला हे माहीत होतं सेल्फ टॉकमुळे की मी काय मदत घ्यायची. मग आपल्याला मग काय घ्यायची मदत ठरलं, कोणाची घ्यायची ठरल्यावर त्याला सोपं होतं. पुढच्या 3 महिन्यांनी जेव्हा परीक्षा झाली, तो मुलगा पास झाला. त्याचे आई वडील माझ्याकडे आले आणि ते म्हणले कसं शिकवलं होतं आई तुम्ही, भारी पास झाला आमचा मुलगा. पेढे बिडे घेऊन आले होते. त्यांना म्हणलं मी एकही त्याचा अभ्यासाचा तास घेतला नाही. त्या म्हणजे मग केलं काय, म्हणलं मी सेल्फ टॉक शिकवलं. त्यामुळे तुम्हाला काही अडतंय ना, स्वतःला प्रश्न विचारा, स्वतःची उत्तरं शोधा. सोपं नाही आहे सेल्फ टॉक, पण सेल्फ टॉकमध्ये नेहमी असं कधीच नाही म्हणायचं मला जमत नाही. सेल्फ टॉकमध्ये मला काय अडतंय, हे अडलेलं मी कसं सोडवू शकतोय, असा जर तुम्ही सेल्फ टॉक करायला लागला खूप सोपं जातं. नाहीतर तुम्हाला खूप अवघड जातं. आणि म्हणून हा सेल्फ टॉक खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे पहिला सेल्फ टॉक करा आरशासमोर उभं राहून, किंवा दुसरा माझ्यासारखी कोणी व्यक्ती असेल की जी तुम्हाला मदत करू शकेल त्यांच्याकडनं एकदा सेल्फ टॉक शिका.
म्हणजे तुम्हाला ते जमायला लागेल. तिसरा, लिहून पण सेल्फ टॉक करता येतो. स्वतःला पत्राद्वारे लिहा, रोज रात्री डायरी लिहा, त्यांनी पण सेल्फ टॉक करता येतो. त्यांनी खूप मोकळं व्हायला होतं आणि त्यांनी खूप छानही वाटतं. तुम्ही तसा एक करू शकता. आणि नाहीतर चौथा सेल्फ टॉकची पद्धत आहे मनातल्या मनात. तो खूप अवघड असतो की मी बसली आहे, निवांत आहे, शांत आहे, बाहेरच्यांना आत काय चाललंय माहित नाही, पण आत माझा सेल्फ टॉक चाललाय. हा सतत होत राहिला तर तुम्हाला मी सांगते तुमचे चांगले मित्र आणि मैत्री हे तुमचं लक्षण आहे. त्यामुळे स्वतःशी मैत्री तुमची याच वयात होणार. आता या वयामध्ये मी ठरवलं माझ्याशी मैत्री करायची तर मला खूप अवघड जाणार, कारण मला त्याची सवय नाही आहे. त्यामुळे ही वय योग्य आहे. आणि म्हणून तारुण्याच्या उंबरठ्यावर जेव्हा म्हणतो तेव्हा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी तरुण आहे म्हणजे काय आहे, तर मी खूप छान दिसतोय, मला एंग्री यंग मॅन आहे, लाख मारेंदी ते पाणी काढी, याहीपेक्षा माझ्याकडे भरभरून निसर्गाने दिले, माझ्याकडे भरभरून भावना आहे, भरभरून ताकद आहे, माझ्याकडे भरभरून बुद्धी दिली आहे, मैत्री दिली आहे, प्रेम दिलं आहे. मी त्याचा योग्य वापर करीन, ते योग्य हाताळीन आणि मी जग जिंकतो. आणि जग नाही जिंकता आलं तर निदान स्वतःला तरी जिंकतो. आणि या मैत्रीचंच एक उदाहरण तुम्हाला सगळ्यांना झेप्टो माहिती आहे की ज्याच्यावरून आपण ऑनलाईन काही व्यवहार करतो. तर हे दोघं मित्र होते आणि या दोघा मित्रांनी मिळून ही कंपनी सुरू केली. म्हणून मी तुम्हाला सांगितलं मैत्री निवडतानाच अशी निवडा की जी तुमच्या ध्येयाशी जोडता येईल, जे तुमच्या बरोबरीनं पुढे राहते. आणि हे दोघं मित्र होते, त्यांनी FYला असताना ठरवलं की आपण एक कंपनी काढून बघू. त्यांनी 1 वर्ष गॅप घेतली शिक्षणातनं, ही कंपनी काढली झेप्टो म्हणून. आणि आज ती कंपनी करोडांचा व्यवसाय करते. आजही दोघं त्याच्यात पार्टनर आहेत आणि ती मैत्रीही अतूट आहे आणि ते बिझनेसही एकत्र करतात. त्यामुळे अशी अनेक जगामध्ये उदाहरणं आहेत की जी मैत्रीमुळे जिंकले आहेत, जे स्वशी मैत्री असल्यामुळे जिंकले आहेत आणि जे स्वतःचे प्रश्न सोडवू शकले. आणि म्हणून ते खूप महत्त्वाचं आहे. भावना हाताळण्याला तुम्हाला तुमचीच मैत्री मदतीला होईल, बाहेरचं कोणीही मदतीला येऊ शकणार नाही. आणि त्यामुळे तुमच्या या तारुण्याच्या उंबरठ्यावर जे काही आपण आज ऐकलं ते थोडंसं चिंतन करा, स्वतःशी परत चर्चा करा आणि मग त्याचा स्वतःच्या आयुष्यात उपयोग करून घ्या. आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना या उंबरठ्यावरनं पुढे जाण्यासाठी, मागे वळून तुमचा इतिहास बघण्यासाठी खूप शुभेच्छा आणि आशा करते की तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यात याचा खूप उपयोग होईल. धन्यवाद. सौभाग्यवती सुमन देवी जयसिंगराव पाटील स्मृती शारदीय व्याख्यानमाला वर्ष 22. आजच्या दुसऱ्या पुष्पाच्या निमित्तानं या ठिकाणी आजच्या प्रमुख वक्त्या ज्यांनी तुम्हाला तारुण्याच्या उंबरठ्यावरून पुढं कसं जायचं याच्यासाठी अतिशय ओघवत्या अशा शब्दामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावरून पुढे जात असताना भावनेला बुद्धीनं हाताळण्याचं बळ तुमच्या अंगी येवो असा एक शुभेच्छा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ताईने आज या ठिकाणी केलेलं आहे. अतिशय ओघवत्या शैलीमध्ये ताईने आपले आयुष्यात आलेले वेगवेगळे अनुभव, त्याने घेतलेल्या वेगवेगळ्या केसेसच्या संदर्भात घेतलेले संदर्भ आपल्यासमोर मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. व्याख्यानमाला समितीच्या वतीनं या ठिकाणी मी उमाताई माने यांचं खूप खूप आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे नूतन संचालक माननीय BM शेख सर यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. संस्थेचे सचिव आदरणीय BR यादव सर, तसेच संस्थेचे संचालक माननीय विक्रमसिंह थोरात, माननीय शेवाळे सर, माननीय मनोहर थोरात सर, तसेच कॉलेजचे प्राचार्य माननीय BR पाटील सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, साऊंड सिस्टीमवाले, या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात शेवटी तारुण्याच्या उंबरठ्यावर उभे असणारे तुम्ही सर्व विद्यार्थी, या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी हा उंबरठा जो आहे तो ओलांडताना सावकाश काळजी घ्या. आणि एक मूलमंत्र या ठिकाणी मी नेहमी सांगतो माझ्या विद्यार्थ्यांना, तो जाता जाता या ठिकाणी अध्यक्षांच्या परवानगीनं सांगू इच्छितो, तो म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्प. त्यामुळे तुमच्या आयुष्याचं शिल्प घडवत असताना योग्य ती काळजी घ्या, खबरदारी घ्या. आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो.